केंद्र सरकारने मध्यान्ह भोजन योजनेचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात टाकण्याचा डीबीटी निर्णय मागे घेऊन कामगारांना जैसे थे कामावर ठेवा, 18,000 रुपये दरमहा मानधन द्या, कामगारांना कामावर कायम ठेवून कामगार म्हणून मान्यता द्या, वाढती महागाई कमी करा इत्यादी प्रश्नासाठी जोरदार धरणा, निदर्शने, आंदोलन मोर्शी पंचायत समिती कार्यालय तसेच तहसील कार्यालयावर महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कामगार संघटना सीटू मार्फत करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव महादेव गारपवार, दिलीप शापामोहन यांनी केले। वरील मागण्यासंदर्भात जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला। सतत 2 तास चाललेल्या या आंदोलनाचे निवेदन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड महाराष्ट्र यांना खंडविकास अधिकारी यांना सादर केले। या आंदोलनात शेकडो महिला पुरुष कामगार मोर्शी तालुकामधून सहभागी झाले होते। यामध्ये चंदा पंडागडे, प्रशांत कोकणे, अर्चना म्हाला, सुनीता गांजरे, योजना कडू, अरुणा परतेती, सुषमा उईके, मंदा कोहडे, सुनीता खडसे, भूषण इंगळे, सारिका कुकडे, रेखा वाघाडे इत्यादी महिला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। शेवटी सीटू जिंदाबाद घोषणेत आंदोलन संपविण्यात आले। यांच्या ज्या काही मागण्या आहे का गेल्या 2002 पासून तर 2019 पर्यंत जे काम करणारे जे शालेय पोषण आहारच्या महिला आहे, आत्ताच केंद्र सरकारचा जो काही आदेश ते काढण्याचे सुरू आहे त्यांचं की डायरेक्ट मुलाच्या खात्यामध्ये पैसे जमा करायचे आणि शाळेतली खिचडी बंद करायची, शाळेतला आहार बंद करायचा। म्हणून आमची मागणी अशी आहे का शाळेमध्ये 19 वर्षापासून ज्या महिला कामगार काम करत आहेत त्यांना त्या ठिकाणी कायम केलं पाहिजे आणि शाळेतला आहार कायम राहिला पाहिजे। कारण ताज्या आहारामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांची जी संख्या आहे संपूर्ण देशामध्ये ताज्या आहारामध्ये ते संख्या वाढत जाते आणि अशी एकूण लोकसंख्या जी काही विद्यार्थी जी काही संख्या आहे ते 11 कोटी 80 लाख आहे आणि 12 कोटीच्या खात्यामध्ये पैसे टाकणं एकीकडे आणि पैसे टाकल्यानंतर तो आहार त्या मुलांना मिळते का नाही याची काही गॅरंटी नाही। म्हणून तो आहार सुरू ठेवावा आणि महिलांना कामावर कायम ठेवावा एवढीच आमची मागणी आहे। संजय गारपवारसह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी।